मी त्यांना विचारलेला अधिक बरा, त्याचं उत्तर मी काही त्या ठिकाणी देऊ शकत नाही. पण त्यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला बैठकीला बोलवलं त्या वेळेस आम्ही बैठकीला उपस्थित राहिलो. सर, सध्या देशभरात आणि म्हणून पक्ष फोडा, संघटना फोडा, आघाड्या फोडा, म्हणजे स्वतःचं घर शाबूत राहावं म्हणून उरलेल्या दुसऱ्यांच्या घरांवरती बुलडोजर फिरवा, हे धोरण कोणाचं असतं की जो घाबरलेला असतो त्याचंच असतं. मी व्यक्तींवरती कधीच भाष्य करत नाही. सर, भाजपाने घोषणा केली इस बार 400 पार, कसं पाहता? आम्ही असं म्हणतो आहे की BJP 150च्या वरती जात नाही. 400 हा फिगर सांगणं हे सायकोलॉजिकली स्वतःला शाश्वत करण्यासारखं आहे. मी हारतोय हे मला दिसतंय, पण मी हारत नाही हे मला स्वतःलाच सांगत असताना स्वतःचीच समजूत काढण्यासाठी मीच फिगर असताना ठरवतो मी 400 येणार. अशी भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे. सारा ED वापर केला जातोय, ज्या पद्धतीने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वापरला जातोय, ही मंडळीने आपला असणारा एक इमेज कमवलेला आहे. एकतर तुम्ही आम्ही जे करतोय त्याला मान्य करा. तुम्ही जर ते मान्य करणार नसाल तर आम्ही तुम्हाला डिस्ट्रॉय करू. माझं एवढंच राहील त्याच्यामध्ये, अमित शहाने त्यांच्या पक्षामध्ये क्रिमिनल रेकॉर्डमधले आलेली माणसं किती आहेत त्याचं स्तर द्यावं. घराणेशाही एका वेळेस चालू शकेल असं मी त्या ठिकाणी म्हणेन, पण क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स चालणार आहे का हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. काही जाऊन आले, बघून आले, त्याच्यात एका दोघांनी फोन करून प्रकाशवर तुम्ही सूचना केल्या, बरं झालं, सरकारने बरंच काही तिथलं नियंत्रण केलं असं दिसतं. असे त्यांची मागणी रास्ते असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. आम्ही पाठिंबाही दिला त्या आंदोलनाला. ते काय म्हणत आहेत की तुम्ही जो भाव जाहीर करताय त्याचा अंमलबजावणी करणारा कायदा करा. तुम्ही जर भाव जाहीर केला नसता तर त्यांची मागणी गैर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण ज्यावेळेस तुम्ही भाव दरवर्षी जाहीर करता तर त्याची अंमलबजावणी करणारा कायदा मागणं ही करून घेणं ही मागणी रास्त आहे आणि सरकारने ते मान्य केली पाहिजे असं आमचं म्हणणं. आणि काँग्रेस सनातन धर्माला विरोधात आहे म्हणून त्यांनी अयोध्येचं राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं. काय असे अमित शहाला सुद्धा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, पण नरेंद्र मोदी असेपर्यंत होणार नाही. त्याच्यामुळे इच्छा बाळगणं वाईट आहे असं मी मानत नाही. ते सगळं आम्ही असं म्हणाल की आघाडी करून आम्ही लढणार, त्याच्यामुळे त्यांची आघाडी झाली की आम्ही त्यांच्यावर बसून ज्या ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या पक्षाबरोबर बसून बोलून आम्ही असं ठरवणार. मी जागा आम्ही कधीच जागा मागितलेल्या नाहीत आणि आम्हाला किती पाहिजेत असंही आम्ही म्हणालेलं नाही. त्या 3 पक्षाचं वाटप करून झालं की त्यांच्याबरोबर ज्या जागा आम्हाला पाहिजे तसं आम्हाला त्यावेळेस वाटेल त्या पक्षाशी बसून आम्ही बोलून मोकळं होणार. ते अपेक्षा आम्ही असं एवढं धरतो आहे की आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की OBCचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि आत्ता गरीब मराठा याचे नव्यानं ताट निर्माण केलं जाते ते वेगळं असलं पाहिजे. आणि ते जर केलं तर महाराष्ट्रामध्ये शांतता राहील अशी परिस्थिती मला दिसते. अपेक्षा आपण धरू की 2021-22ला जे स्पेशल अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे ते स्पेशल अधिवेशनामध्ये जे काही बिल किंवा भूमिका मांडल्या जाईल ती याच पद्धतीने असेल असं आपण अपेक्षा धरूया. नियमाप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष आहोत म्हणून आम्हाला वेगळा नियम आणि सामान्य माणसाला वेगळा नियम ही जी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
तुम्हाला टॅक्स भरायचा आहे तर तुम्ही टॅक्स भरला पाहिजे. तुम्हाला टॅक्स भरायचा नसेल तर तुम्ही अपील करून त्याच्याकडून एक्झेम्पशन करून घ्या. तुम्ही एक्झेम्पशन करून घेणार नसाल, जी कारवाई आहे डिपार्टमेंट ती कारवाई करणारच. त्याच्यामध्ये असणारं आम्ही विक्टमायझेशन आहोत अशी भूमिका घेण्याची गरज काही आहे. आम्ही लहान पक्ष आहोत. आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. भरल्यानंतर आम्ही अपील करतो की पॉलिटिकल पार्टी आहे, गरीब पार्टी आहे, अमुक जे काही भूमिका द्यायच्या त्या तुम्ही आम्हाला त्याच्यानं रिलीफ द्या. कायद्यात बसलो तर आम्हाला रिलीफ मिळतो. ते एक असं आहे की एवढी वर्ष चळवळीचा अनुभव असल्यानंतर आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन जर सक्सेस झालं तर सत्तेमधली आणि राजकारणामधली जी उलथापालथ होईल ही भयंकर असेल. आणि ते लक्षात घेता ते होऊ नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाईल. तो प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून ती जबाबदारी मी गव्हर्मेंटवरती हे केली की त्यांना मेडिकल ट्रीटमेंट जी दिल्या जाते, औषध दिलं जातं, ते ज्यूस दिला जातो, जेवण दिलं जाते, पाणी दिलं जाते, त्याच्यावरती आपण असणारा चेक ठेवावा. हे एका असं म्हणता येईल त्याच्यामध्ये की बरीच जणं ॲक्सिडेंटमध्ये गेली, अचानकपणे मेली, असं ह्या देशामध्ये घडलेलं आहे. आणि गेल्या 40 वर्षामध्ये अशी बरीच केसेस मी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक प्रिकॉशन म्हणून मी गव्हर्मेंटला वॉर्न केलं आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. माझं त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की सगळे सोयरे हा शब्द जो आहे हा फार व्यापक आहे. हिंदू लॉप्रमाणे सगळे सोयरे हे डिफाईन केलेले आहेत. तेवढ्यापुरती मर्यादित राहून ती मागणी मान्य होते असं मला त्या ठिकाणी वाटते. त्याच्यामुळे असं जरांगे पाटील हे जे बोली भाषेतला शब्द ज्यावेळेस वापरतात की सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा मिळालं पाहिजे, त्यावेळेस माझ्या अंदाजानं तिथे त्यांना या गोष्टीची असणारी जाणीव करून द्यावी लागेल असं मला वाटतं. एका मित्रांनी सांगितलं की काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जरा प्रश्न नीट फ्रेम करत चालला. त्यांनी बरोबर प्रश्न फ्रेम केला त्याच्यामध्ये की त्या आघाडीमध्ये आम्ही नाही आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही त्यांच्या बैठकीला जात असतो, तिथे गेल्यानंतर जो काही त्यांना मार्ग पाहिजे असतो, जो काही इश्यू पाहिजे असतो तो आम्ही त्यांना सांगत असतो. आणि त्यांनाही आम्ही हे सांगितलेलं की तुमच्या तिघांचं वाटप झालं की आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या आम्ही ज्याच्या कोट्यामध्ये आले त्याच्याशी बोलून आम्ही आपला समझोता करू. पण काँग्रेसमध्ये आम्ही कुणाला विचारावं तेच कळत नाही. नेता कोण आहे महाराष्ट्रामध्ये? कोणाचा? काँग्रेसचा महाराष्ट्रात. समजा आम्हाला तुम्ही आपण म्हणाल की त्यांना आता कुणाला विचारायचं नेमकं? नाही, त्यांचं जो काही सेटलमेंट होईल आणि त्यांचे ज्यांनी माझ्या अंदाजानं वाटाघाटीला येतात त्यांच्याशीच आम्ही बोलणार. सर, महाविकास आघाडीच्या बैठकीला तुमच्यापैकी पहिल्या बैठकीला प्रतिनिधी गेले, दुसऱ्या बैठकीला तुम्ही गेला होता, मसुदा ठेवण्यात आला 25 टक्के. त्या मसुद्यावर काही चर्चा झाली? ते तुम्ही त्यांना विचारा. आम्ही असणारा फायनल मसुदा आमचा देऊन मोकळा झाला आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो फायनल मसुदा करायचा आहे आणि तो पुन्हा बैठक ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. 2004 साली मी ज्यावेळेस पडलो त्यावेळेस मी असं म्हणालो की लोकांनी मला पाडलं नाही, EVMनी मला पाडलं.
मी असं मानतोय की कुठलंही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट, इलेक्शन कमिशन जे म्हणते की कनेक्टिव्हिटीपेक्षा पॉवर त्याला मिळतं की न मिळतं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटला पॉवर मिळालं तर त्याला डिकोडिंग करायला वेळ लागत नाही आणि डिकोडिंग नंतर प्री प्रोग्रॅमिंग करायलासुद्धा त्याला वेळ लागत नाही. हे आता जगभर इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि म्हणून सेफगार्ड म्हणून कुठे कुठे ब्लॉक टेक्नॉलॉजी, कुठे कुठे ज्याला आपल्याला म्हणता येईल की चेन टेक्नॉलॉजी, सिक्युरिटी सिस्टम्स आलेले आहेत आणि या सिक्युरिटी सिस्टम्स फुल प्रूफ नाही तर ते असं म्हणतात की वी आर गिविंग यू टाईम, की तुमचा डेटा सेव्ह करण्यासाठी आम्ही तुम्हाला वेळ देतो, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा सेव्ह करा, असं जे काही आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट हे फुलप्रूफ आहे आणि ते टॅम्परिंग होऊ शकत नाही. अशा जगातल्या जे या सेक्टरमध्ये पुढारलेले देश आहेत तेही त्या ठिकाणी देत नाही. आणि स्नो बायडन म्हणून असणारा जो व्यक्ती आहे त्यांनी अख्खं अमेरिकेचं असणारं स्टोरेज टँक हीच त्यांनी हायजॅक केली अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी सगळी सिक्युरिटी असताना जो बायडन तिथं असताना स्नोडेन तिथं असताना शिरू शकतो तर या EVMमध्ये काही आहे. त्याच्यामुळे EVM हे मॅनिप्युलेटिव्ह आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.